सत्ताधारी पक्षातल्या माजी आमदाराचा आवाज दाबत असतील तर सर्वसामान्यांचं काय होईल? सुषमा अंधारेंचा धंगेकरांना आडून महायुतीवर टीका आता पाहायला मिळते। खरं तर सुषमा अंधारे यांनी महायुती सरकारवर टीका केलेली आहे। ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात। स्वच्छ पुणे सुंदर पुणे हे सुरक्षित पुणे सुद्धा असलं पाहिजे, यासाठी पक्षीय विचार बाजूला ठेवून रवींद्र धंगेकर हे लढत आहेत। परंतु धंगेकरांचा विचार आणि आवाज दाबण्यासाठी ज्या पद्धतीने सत्ताधारी त्यांना धमकावत आहेत, हे निव्वळ अनाकलनीय आहे। एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतायत की धंगेकरांनी लक्षात ठेवावं की ते आता सत्ताधाऱ्यांच्या सोबत आहेत। याचा अर्थ काय दादा? म्हणजे याचा अर्थ असा की सत्ताधाऱ्यांच्या चुका अजिबात कुणीही दाखवू नयेत। धंगेकरांनी इतर अंधभक्तांच्या सारखंच अगदी डोळ्याला झापडं लावून सत्ताधाऱ्यांनी काहीही चुका केल्या आणि कितीही गुन्हेगारी वाढली तर काहीच बोलू नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।